आपल्याला पाहायला मिळतील दोन्ही खेळाडू. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मंगेश माची गोलंदाजीने जर पाहिलं तर सुरुवात करेन. एक चांगला गोलंदाज नेहमीच जर पाहिलं तर फ्रंट फूट लाईनमध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करताना त्याला कित्येक वेळा जर पाहिलं तर एक लेग कटर गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे. सुरुवात करेल यस चिराग, तरी इथे मात्र आपण पाहतोय पहिला चेंडू जर पाहिलं तर सॉफ्ट हँडने खेळलाय. विकास पुढे येतोय. चेंडूला जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीने इथून कॅरी केलंय. चेंडूवर जर पाहिलं तर सुरुवात करणं खूप गरजेचं आहे. पहिल्याच विचार केला, पहिल्या चेंडूवर नेहमीच फलंदाज विचार करतोय की एक रन्स ही खूप महत्त्वाची असते. सूरज आता मात्र आपण पाहतोय पारितोषिक लावलं याला. यावेळेस विकास होता चेंडूवर जर पाहिलं तर समोरच्या दिशेने. मंगेश मर्ले यांच्याकडून आपण पाहतोय जर ही मॅच शिवराज वेऊर जिंकतोय तर 2000 रुपयाचं क्रॅश प्राईज त्यांना दिलं जाईल. इथून पाहतोय याही वेळेस आपण पाहतोय खोलवर टप्प्याचा चेंडू आहेच. हार्दिक त्या ठिकाणी आपल्याला पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण करताना. चेंडूवर जर पाहिलं तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. चेंडूला अडवलंय. आगमनगावचं क्षेत्ररक्षण खूप चांगलं आहे. याही वेळेस आपण पाहतोय चेंडू अडवतोय उमेश माची खूप चांगल्या पद्धतीने. जर पाहिलं तर आत्तापर्यंत 2च धावा पाहायला मिळत आहेत. 5 चेंडूचा खेळ झालाय. म्हणजे खूप चांगली गोलंदाजी केली असं मी म्हणेन, ज्यामध्ये 3 डॉट टाकलेत, 2 सिंगल. पुन्हा एकदा सिंगल रनाचा प्रयत्न केलाय. याही वेळेस आपण पाहतोय सिंगल आलाय. ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक पहिलं जर पाहिलं तर अगदी मंगेशच्या नावावर आपल्याला पाहायला मिळते. विकेट आलं नाही परंतु रन्स देखील जर पाहिलं तर खूप कमी येताना, म्हणजेच जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा आल्यात. इथून जर पाहिलं तर सुमित आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सूरज, हे 2 महत्वाचे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. याही वेळेस आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज जर पाहिलं तर आता मात्र हार्दिकला आणलंय. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसरं हाताळण्यासाठी सज्ज झालाय हार्दिक. इथून आपण पाहतोय वेऊर संघ जर 30 ते 35 धावा जरी एक चांगली स्कोर बनवू शकतोय तर मात्र आगवण संघाला थोडंसं टफ फाईट देण्यासाठी हा सफिशियंट असेल स्कोर. परंतु बघूया काय घडेल. कारण की पहिल्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या होत्या गोलंदाज मंगेश माची यांनी. आता मात्र आपण पाहतोय हार्दिक माची आले. पहिला चेंडू या ठिकाणी, पहिला चेंडू काय कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ जितेशच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन्स मिळणार नाही. पहिला चेंडू खूप चांगल्या पद्धतीने थोडासा टॉस झाला चेंडू. याही वेळेस आपण पाहतोय फटका चांगला होता परंतु उमेश चेंडूला खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करतोय, पकडतोय. रन्स मात्र मिळणार नाहीये. आतापर्यंत डॉट चेंडूची संख्या विचारली तर आपण पाहतोय एकंदरीत 5 चेंडू जे आहेत ते डॉट आले आहेत. ज्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 चेंडू डॉट आले होते, याही वेळेस आपण पाहतोय 2 चेंडू लगातार डॉट आले आहेत. आणखीन एक फटका आहे, चांगला आहे. इथून जर पाहिलं तर जयेश चेंडूला पकडतोय आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच सुमित दुबे या ठिकाणी जर पाहिलं तर बाद होताना. इथून जर पाहिलं तर राहुल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्याच सुरुवात चांगली करायला हवी होती. ज्या पद्धतीने आपण पाहतोय सुमितची खेळी राहिली. सुमित एक आक्रमक फलंदाज आहे आणि गॅप शोधण्यामध्ये जर पाहिलं तर खूप चांगली फलंदाजी तो करत असतो. परंतु इथून जर पाहिलं तर फटका फसला आणि त्यानंतर रनआउटच्या रूपाने बाद झाला. इथून आपण पाहतोय पुन्हा एकदा हार्दिक गोलंदाजी ट्रॅकवर राहुलसाठी चेंडू असेल. यावेळेस चेंडू व्यवस्थित आला नाही. जर पाहिलं तर पायावर आदळतोय आणि चेंडू जर पाहिलं तर लेग बाईटच्या रूपाने ही रन्स मात्र कंप्लीट होते. धावसंख्या 1 ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 4 वर जाऊन पोहोचतोय. सूरजकडून अपेक्षा आहे 3 लगातार चौकार मारले तर मंगेश सरांकडून आपण पाहतोय तब्बल 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. यावेळेस फटका सजवलाय परंतु आपण पाहतोय तिथे क्षेत्ररक्षक विकास माची. नक्कीच विकास आणि जगदीशची जर विचार केला तर अशी एक भिंत जी आगवण संघाला आपण पाहतोय रचलेली आहे, जिथून बॉल जाणं खूप मुश्किल असतं. परंतु इथे आपण पाहतोय चेंडूला पाठवलंय जयचं थोडंसं खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा पुरेपूर उपयोग. चौकार जाईल. पहिली चौकार येताना आपल्याला पाहायला मिळेल. अगदी जर पाहिलं तर पायामध्ये चेंडू होता. जयेशने प्रयत्न देखील केले होते परंतु पहा ज्या पद्धतीने फटक्यामध्ये ताकद आणि त्यानंतर रोखण्याची जी
प्रयत्न केले गेले ते कुठेतरी आपण पाहतोय अयशस्वी राहिले. सूरज आपण पाहतोय ज्या फलंदाजाकडे क्षमता तर आहे, मंगेश सरांनी देखील ऊर्जा उत्पन्न केले. एक मारले, अजून जर 2 आले लगातार तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल त्यांना. पण तो आता तुर्ताच ते नॉन स्ट्राईक एंडवर आहेत. जेव्हा स्ट्राईकवर येईल तेव्हा मात्र पुन्हा एकदा त्यांना मोठे फटके खेळावे लागणार आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर जर पाहिलं तर हिम्मत माची आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक जर पाहिलं तर 3रं इथून मात्र घेऊन येतील. 8 डबा आतापर्यंत. याही वेळेस फटका चांगला आहे. चेंडू जर पाहिला तर थोडासा फिरतोय आणि चेंडू जर पाहिलं तर डिक्लेअर झोनकडे वळतोय. रन्स एकंदरीत आणखीन 1 मिळेल. 9 धावा. 4च्या सरासरीने 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 8 धावा बनवलेत. इथून आपण पाहतोय बॅटवर चेंडू होता, खूप चांगला फटका खेळला होता, परंतु ते देखील रोखलंय विकास माची यांनी. 9 धावा आतापर्यंत आपण पाहतोय. आणखीन डिक्लेअर झोनकडे जाणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जाईल सिंगलसाठी. सिंगलने डबल नक्कीच डिजिट आपल्याला पाहायला मिळते. 10 धावा. 1 गडी नक्कीच बाद झालाय. त्यानंतर दोन्ही फलंदाजांनी ही पारी सांभाळण्याचं काम केलंय. फुलटॉस चेंडू आहे, फायदा उचललाय. राहुलच्या बॅटमधून जर पाहिलं तर सुरेख फटका पाहायला मिळाला. जसा चेंडू आला तसं त्याला दिशा दिली आणि पॉइंट क्षेत्रामध्ये आपण पाहतोय या चेंडूला पाठवलंय 4 धावांसाठी. चौकार आलाय. कीच हिम्मत आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली इझिली, इथून मात्र आपण पाहतोय फटका सजवण्याचं काम केलं राहुलने. पुन्हा एकदा याही वेळेस आपण पाहतोय ऑन साइड रिझनला, परंतु वा हार्दिक माची आपल्याला पाहायला मिळतोय. दमदार क्षेत्ररक्षण, जिथे आपण पाहतोय चौकार निघून गेली होती की काय, पण तो शेवटच्या एंड मुमेंट मध्ये ज्या पद्धतीने हात टाकला आणि चेंडू जर पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये ढकललाय. सुरेख क्षेत्ररक्षण. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. विचार केला तर नक्कीच आशा जी होती ती सोडली होती आणि त्यानंतर खूप चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. पुन्हा एकदा यावेळेस कॉटन बोल्ड नक्कीच होताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर बॅटला लागला आणि थेट यष्ट्यांवर आदळला जातोय. नक्कीच बाद होतील. सुरेश जे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय बाद होताना. नवीन फलंदाज रोहित आपल्याला पाहायला मिळेल. इथून रोहित आणि राहुल यांच्याकडून जर पाहिलं तर आता अपेक्षा असतील. येणाऱ्या चेंडूचा जर विचार केला तर 6 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. टायमाचा जर विचार केला तर व्यवस्थित टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने 3 ओव्हरमध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर 12 मिनिटाचा जो अवधी 11 मिनिटाचा अवधी वापरला गेला. नवीन गोलंदाज प्रिन्स आपल्याला पाहायला मिळतोय. इथून आपण पाहतोय फटका जर पाहिलं तर खेळायचा होता जिथून कव्हर क्षेत्र आणि पॉइंट क्षेत्र, परंतु चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोनकडे सिंगलच मिळेल. 16 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. कमी धावांचं लक्ष पाहायला मिळेल का, इथून तो देखील एक विचार असेल. पण यावेळेस पुन्हा एकदा विकासकडे चेंडू सरळ थ्रो करतोय बॅटिंग एंडकडे. इथून जर पाहिलं तर रन्स मिळणार नाही आहे. डॉट चेंडू आलाय. क्षेत्ररक्षण ही अंडरआर्म क्रिकेटमधील एक महत्त्वाची भूमिका असते आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस मिस केलाय, परंतु दुसऱ्याच बाजूने सरळ चेंडू जर पाहिलं तर हिट देखील झालाय स्टंपांवर. गडी बाद होतोय. नवीन फलंदाज ऋषी आपल्याला पाहायला मिळेल. इथून जर पाहिलं तर ऋषीकडून अपेक्षा असतील, कारण की एक चांगला फलंदाज म्हणून ऋषीकडे नक्कीच पाहिलं तर 2025 मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती ऋषीने, परंतु त्यानंतर ही कामगिरी ही सातत्य राखणं गरजेचं आहे. पण इथून आपण पाहतोय ज्या पद्धतीने आज 2025ची कामगिरी शाकीर मुल्लाची कुठेतरी थांबली होती, ती आज या मैदानावर काय जबरदस्त बहरला आणि इथून जर पाहिलं तर ऋषीला देखील तीच कामगिरी करावी लागेल. यावेळेस फटका तर सजवलाय, परंतु समोरच्या दिशेने चेंडू निघून जाणार नाही आहे. इथून जर पाहिलं तर 3.4 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. 2 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा एकदा फटका सजवलाय, परंतु याही वेळेस सिंगल मिळेल. धावसंख्या 1 ने वाढेल. 17 धावा आतापर्यंतचा सर्वात लोएस्ट स्कोर नक्कीच पाहायला जाईल का,
कारण जिथे आपण पाहिलं होतं 23 धावांचं लोएस्ट स्कोर नक्कीच तारापूर टीमने ज्या पद्धतीने आपण पाहतोय समोरच्या टीमला रोखलं होतं, आता मात्र आपण पाहतोय आणि क्लीन बोल्ड आणखीन एक आपल्याला पाहायला मिळतोय विकेट मिळताना. इथून जर पाहिलं तर 17 धावा झाल्या आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांचं लक्ष असणार आहे. इथून आपण पाहतोय हे आमचे मान्यवर आहेत. या मान्यवरांचे पूर्ण जे बॅनर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं आर्थिक मदत सहकार्य ज्यांचं लाभलंय असे आमचे सर्व मान्यवर, त्यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय. आणि ही स्पर्धा ज्या पद्धतीने आपण पाहतोय स्पॉन्सर्स विना ही स्पर्धा होणे शक्य नाही, तसेच प्रेक्षकांविना स्पर्धा तर पाहिलं कुठेतरी अतिरिक्त हे प्रेक्षक वर्ग देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप मोठ्या प्रमाणावर जर पाहिलं तर आजही ऑनलाईन स्पर्धा म्हणजे यूट्यूबच्या माध्यम आपण घरी बसून आरामात ही मॅच पाहू शकतोय. परंतु ही क्रिकेट दर्दी आहेत, हे क्रिकेट प्रेक्षक जे आहेत ते पूर्णपणे दर्दी आहेत, ज्यामध्ये आपण पाहतोय इथून पाहण्याची इथून नजराना घेण्याचा अंदाज वेगळा असतो आणि तोच अंदाज घेताना हे प्रेक्षक वर्ग आमचे लाडके प्रेक्षक वर्ग आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी शेवटच्या दिवशी आणखीन गर्दी वाढली जाईल या स्पर्धेमध्ये. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर महिलांसाठी देखील एक वेगळं आकर्षण बक्षीस देखील आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षीप्रमाणे गतवर्षी देखील आपण लकी ड्रॉचे कूपन या स्पर्धेमध्ये काढले होते. इथून देखील आपण पाहतोय आज देखील अनेक महिलांना जर पाहिलं तर साड्यांच्या रूपाने जे गिफ्ट दिलं गेलं त्यामध्ये ड्रेस पीस दिले गेले. हे या टुर्नामेंटमधून जर पाहिलं तर काही ना काही करण्याचा प्रयत्न असतात. महिलांसाठी मात्र हे प्रयत्न चांगले राहिले. इथून आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर जर पाहिलं तर आक्रमण केलं होतं विकास माची आणि दुसऱ्या बाजूला जगदीश माची. एवन जोडी मैदानाच्या आतमध्ये जग्गू आलाय, पहिला चेंडू खेळलाय आणि पहिल्या चेंडूवर जर पाहिला तर सिंगल रन बनवले. विकास पहिल्या वेळेस जर पाहिलं तर पहिला चेंडू अंदाज होता इथून टॅप खेळण्याचा आणि तोच फटका इथून जर पाहिलं तर शिप शॉट टॅप खेळण्याचा प्रयत्न होता, सिंगल रन्स आले. चांगली गोलंदाजी सूरज आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज देखील चांगली केली होती. एक चौकार त्यांनी त्याच्या बॅटमधून लगावला होता. यावेळेस जगदीश थोड्या वेगात मारण्याचा प्रयत्न, परंतु वाईटचा इशारा आलाय पंचांचा. थोड्या वाईट लाईनच्या बाहेर जाताना रन्स मात्र एक्स्ट्राच्या रूपाने इथे मात्र मेल धावसंख्या 1 ने वाढते. स्कोर कार्ड जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 3 धावा. 2 चेंडू झालेत, 3 धावा स्कोर कार्डवरती लागलेत. 18 धावांचं लक्ष आहे. यावेळेस फक्त बॅट ठेवली होती परंतु चेंडू पुन्हा एकदा वाईट. धावसंख्या खूप कमी आहेत. इथून जर पाहिलं तर तुम्हाला चेंडू जास्तीत जास्त डॉट काढणं गरजेचं आहे. पण तू येणारे एक्स्ट्राचे रन्स आणि यावेळेस मिळतंय चौकार. थोडंसं जर पाहिलं तर नक्कीच थांबवण्याचा प्रयत्न होता त्या ठिकाणी, परंतु क्षेत्ररक्षकाच्या नियंत्रणाच्या बाहेर हा चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि त्याचमुळे चौकार देखील लागतंय. पुन्हा एकदा जगदीश. यावेळेस टॅपचा फटका खेळला होता परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय राहुल खूप चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, चेंडूला अडवलंय. इथून जर पाहिलं तर कदाचित विकास टॅपरमॅन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे, परंतु यावेळेस जगदीशने चान्स घेतला होता आणि हा आहे गॅप शॉट जो जगदीशच्या बॅटमधून आपल्याला नेहमीच पाहायला मिळतोय. तो फटका पाहायला मिळाला. एक चांगला गॅप खेळलाय आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. धावसंख्या जर पाहिली तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 रन्स. आणखीन एक फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस येईल चौकार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय. कदाचित हा रिस्की शॉट म्हणावा कारण की चेंडू पडल्यानंतर अगदी खेळला, परंतु अगदी जी सीमारेषा आहे त्या सीमारेषे लगत जाऊन चेंडू जर पाहिलं तर ट्रॅव्हल होतोय चौकारासाठी. चौकार मिळतोय. चौकाराने धावसंख्या होईल 16 धावा. इथून 2 धावांची आवश्यकता आहे.
यावेळेस आपण पाहतोय राहुल आलाय गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू जर पाहिलं तर वाईड हाताळतोय आणि इथून जर पाहिलं तर स्कोर इज लेवल. सिंगर रनची आवश्यकता आहे. टॅपचा फटका इथून जर पाहिलं तर सोडलाय मी म्हणेन सुरेशने आणि चेंडू गेलाय सीमारेषे पार. विनिंग फटका चौकार आणि ही मॅच जिंकले नक्कीच आपण पाहतोय. जय जोगण्यादेव वामिका स्टार आगवण संघाने. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट प्रिन्स ठरतो. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याने 2 रन्स देऊन 2 विकेट देखील हासिल केले असा प्रिन्स ठरतोय मॅचचा मॅन ऑफ द मॅच. आणि अनबिटेबल सरावली संघ देखील या टॉस साठी यस प्रणित आहेत.